नमस्कार, मी गौरी सारंग गुलाल महापालिकांचा या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। तर आजच्या या कार्यक्रमात आज आपण नवी मुंबई महापालिकेचा आढावा घेणार आहोत। 8 वर्षांनंतर नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होते। गेली अनेक वर्ष आमदार गणेश नाईक यांची पालिकेमध्ये सत्ता होती। यंदा मात्र भाजप विरुद्ध शिंदेंची शिवसेना अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे। यावेळी गणित बदललेली असून नवी मुंबईची सत्ता नेमकी कोण काबीज करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे यांनी। पाहूयात। खाडी किनारी डोंगर दऱ्यांमध्ये वसलेल्या नवी मुंबई शहराचा विकास हा झपाट्याने होत असला तरी नियोजनबद्ध शिस्तप्रिय स्वच्छ सुंदर शहर नावाजलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेचं अस्तित्व 1992 साली झालं। ग्रामपंचायतीमधून थेट पालिकेत रूपांतर झालेली नवी मुंबई महानगरपालिका ही देशातली एकमेव पालिका आहे। गेल्या 3 दशकांमध्ये 55,803 कोटी रुपयांची गंगाजळी या पालिकेने प्राप्त केलेली आहे आणि त्यातूनच या शहराचा विकास होताना पाहायला मिळतोय। पालिकेची स्थापना झाल्यापासून ते आजतागायत म्हणजे जवळजवळ 30 वर्ष आमदार गणेश नाईक यांचं वर्चस्व जरी असलं तरी आजही या शहरात गावठाणांचा बकालपणा, अनधिकृत फेरीवाले, अनधिकृत बांधकामे, पार्किंग, वाहतूक कोंडी अशा अनेक प्रश्नांनी या शहराला ग्रासलेलं पाहायला मिळत आहे। या वर्षीची ही निवडणूक अतिशय चुरशीची होणार असल्याचं पाहायला मिळते, कारण आमदार गणेश नाईक यांच्या विरोधात थेट शिंदेंची शिवसेना असा हा आमनासामना रंगणार आहे। विशेष म्हणजे गणेश नाईकांचे शिलेदार हे शिंदेंच्या शिवसेनेत गेल्याने शिंदेंची ताकद वाढलेली आहे। एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जाणारा नवी मुंबई शहर आता या वर्षी मात्र या पालिकेवर कुणाचा भगवा फडकतोय, कोण बाजी मारतय हे पाहणं मात्र महत्त्वाचं ठरेल। तर नवी मुंबईतील सध्याचं राजकीय गणित काय आहे किंवा इथल्या नेमक्या समस्या काय आहेत याच आपण जाणून घेणार आहोत आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेचे नेते विजय चौगुले आहेत। नमस्कार विजयजी, सध्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि इथलं राजकीय गणित नेमकं कसं आहे? राजकीय गणित बोलण्यापेक्षा सामाजिक गणिताकडे लक्ष द्यायला पाहिजे। राजकीय गणित हे चालतच असतात। आता आमची महाराष्ट्रामध्ये म्हणजे भारतामध्ये महायुतीमध्ये आम्ही सर्वजण आहोत। आता इथे आम्ही युतीमध्ये नाही आहोत, तर शेवटी जे गणिते ठरली जातात हे शासकीय दृष्टिकोनातून महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातूनच ठरले जात आहेत। आता ह्याच्यात मैं बडा क्या तू बडामध्ये ह्याच्यामध्ये कुठे न होता एक सामाजिक सलोखा ठेवून, राजकीय मोमेंट बाजूला ठेवून या नगराच्या कशा सुविधा होतील, या नगराला काय आवश्यकता आहे याच्याकडे प्रामुख्याने लक्ष दिलं तर सर्व लोकांनी, सर्व पक्षांनी। आणि आमचं तर म्हणणं असंच आहे की आमचे पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब असतील, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, म्हणजे त्यांचे जे महायुतीच्या माध्यमातून जे धोरण जे काय करतात आणि शासनाच्या माध्यमातून जे काय निधी इथे अवेलेबल करायला पाहिजे, कारण नवी मुंबई महानगरपालिका ही सक्षम महानगरपालिका आहे। तेव्हा राजकीय गणित मांडत बसण्यापेक्षा निवडून आल्यानंतर सामाजिक गणित मांडण्यामध्ये चांगलं होईल। 111 प्रभाग आहेत, त्यामध्ये किती निवडून आणण्यामध्ये आपल्याला यश येईल किंवा तुमच्याकडे आणि त्यांच्याकडे समसमान वाटा पाहायला मिळतोय, तर कशी ही लढत लढली जाईल? बघा, आमची सत्ता यायला पाहिजे त्याच्यासाठी आम्ही पुरेपूर प्रयत्न करणार आहोत आणि शिवसेनेचा भगवा ध्वज या नवी मुंबई महानगरपालिकेवर फडकायला पाहिजे। याच्यासाठी आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आमचे सर्व शिवसैनिक, आमचे सर्व पदाधिकारी सर्व एक दिलाने एक जोमाने आम्ही कामाला लागलेलो आहोत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही या नवी मुंबई महानगरपालिकेवरती भगवा फडकवण्याचं स्वप्न आम्ही पाहत आहोत। बेलापूर मतदारसंघाच्या आमदार मंदा म्हात्रे आपल्यासोबत आहे। सध्या नवी मुंबई शहरातली निवडणूक जर पाहिली तर चौरंगी लढत आहे, मात्र इथलं राजकीय गणित सध्या कसं आहे हेच आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। भाजप आणि शिंदे अशी जरी लढत असली तर एकीकडे महाविकास आघाडी, इतर घटक पक्ष देखील आहे, ही चौरंगी लढत आहे। मात्र आता ह्या पालिकेच्या निवडणुकीत कोणाचा झेंडा या पालिकेवर फडकेल काय आशा वाटते? आपण जर सामान्य लोकांना जर विचारलं तर सामान्यातला सामान्य लोक सांगेल की ते भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही, कारण आम्ही दोन्ही आमदार खूप सक्रिय आहोत आणि नेहमी आम्ही लोकांमध्ये असतो आणि लोकांमध्ये काम करणारे लोकच लोकांच्यासाठी
एक प्रेरणादायी असतात. जेव्हा तिथला आमदार फोनवर भेटतो, खासदार फोनवर भेटतो आणि आपली कामं होतात, तर त्या जनतेला माहिती असतं विकास कामं कोणी आणली, कोण करतं. त्याच्यामुळे मला कुठेही शंका तीळ मात्र वाटत नाही. माजी खासदार संजीव नाईक यांनी त्यावेळी जी नवी मुंबई महानगरपालिकेची कामगिरी केली होती किंवा त्यावेळीची परिस्थिती काय होती हेच आपण जाणून घेणार आहोत. सध्या माझ्यासोबत माजी खासदार आणि प्रथम महापौर पद भूषवलेले संजीव नाईक आहेत. नमस्कार संजीवजी. खरं तर नवी मुंबई महानगरपालिकेचा विकास जर आपण पाहिला तर तुम्ही प्रथम महापौर पद भूषवलं होतं, त्यावेळीच्या आठवणी नेमक्या काय आहेत? नवी मुंबई महानगरपालिका हे 21व्या शतकातलं शहर म्हणून आपण सर्वजण जाणत आहात. 21व्या शतकातल्या शहराची निर्मिती ही खऱ्या अर्थानं पूर्वी MIDC परिसर म्हणजे पूर्वेला MIDC परिसर आणि पश्चिमेला सिडको क्षेत्र आणि त्याच्यामध्ये असलेली छोटी छोटी इथली स्थानिक भूमिपुत्रांची गावं, अशा पद्धतीनं एकंदरीत भौगोलिक परिस्थिती असलेली ही नवी मुंबई 60च्या दशकामध्ये सुरुवात झाली, औद्योगिकरण झालं. 70च्या दशकामध्ये लोक राहायला आली. मुंबईमधून इथे येताना कुठेतरी जंगलात चाललेलो आहे अशी धारणा असलेली नवी मुंबई आज मागच्या 50 वर्षामध्ये स्वप्नाची भरारी घेणारं विमानतळसुद्धा दिबा पाटील साहेबांच्या नावानंच होणार आणि ते त्याचं पहिलं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे. खेळाडू नवी मुंबईतून अनेक उच्च स्थानावर पोहोचलेले आहेत, तर त्यांच्यासाठी येणाऱ्या काळामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून किंवा आपली सत्ता जर आली तर कशा पद्धतीने नियोजन असेल? खूप चांगला विषय आपण मांडला. या ठिकाणी खऱ्या अर्थानं ही गरज आहे. लोकांना स्वास्थ्याबद्दल चांगले हॉस्पिटल्स इकडे असायला पाहिजेत, चांगले मुलांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून खेळासाठी मैदान असली पाहिजेत, ज्येष्ठ नागरिकांसाठी चांगल्या प्रकारचे गार्डन्स पाहिजेत. आपल्याला कल्पना असेल की सिडकोच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून घनसोळीला आपण खूप मोठं स्टेडियमचं रिझर्वेशन केलं होतं, पण सिडकोने प्रत्येक गोष्टीत मला पाहिजे या बाबतीमध्ये तिथे टेंडर केलं, बिल्डरला विकलं. आम्ही न्यायालयात गेलो आणि न्यायालयाने म्हणजे या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने आदरणीय न्यायालयाने त्या ठिकाणी त्याला स्थगिती दिली. आपल्यासोबत नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे डॉक्टर मंगेश आमले आहेत. नवी मुंबई शहरातल्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांची धामधूम सुरू आहे. मात्र हे राजकीय निवडणुकीचं गणित कसं असेल नवी मुंबईतलं हेच जाणून घेणार आहोत. नमस्कार. नवी मुंबई शहरात पालिकेच्या ज्या निवडणुका लागलेल्या आहेत त्यातलं सध्याचं नवी मुंबई शहरातलं राजकीय गणित कसं आहे? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षासाठीचं गणित आम्ही सोपं करून ठेवलेलं आहे. त्याचं कारण हे आहे की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा पक्ष महाविकास आघाडी म्हणून ह्या निवडणुकीला सामोरा जातो आहे. नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये आता जी होऊ घातलेली निवडणूक आहे यामध्ये युती तुटलेली आहे, महायुती तुटलेली आहे. त्याच्यामुळे भाजप आणि सेना हे वेगवेगळे लढतात, परंतु त्याच्या विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस आणि काही मित्र पक्ष एकत्र आलेले आहेत. त्याच्यामुळे हे गणित निश्चितपणे सोपं असणार आहे आणि ही जी लढाई होऊ घातलेली आहे ती धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी असल्यामुळे लोकांनी ही निवडणूक हातात घेतलेली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये 111 प्रभागांमध्ये किती प्रभागांवर आपला ताबा असेल? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून जर बघाल तर आम्ही साधारणतः 31 जागा लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्या 31 जागा तर असतीलच, परंतु त्याचसोबत आमचे महाविकास आघाडीतील घटक पक्ष आहे. आम्हाला पूर्ण खात्री आहे की या नवी मुंबई शहराचा महापौर हा महाविकास आघाडीचा असेल. नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही जवळपास 8 ते 9 वर्षांनी येत आलेली आहे आणि या पालिकेकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं पाहायला मिळते. कारण हा सामना थेट नाईक विरुद्ध शिंदे असा रंगणार असला तरी इथल्या राजकीय पक्षांचं नेमकं म्हणणं काय आहे, इथल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं म्हणणं काय आहे, त्यांच्या भावना काय आहेत हे आपण जाणून घेणार आहोत. विशेष म्हणजे नवी मुंबई महानगरपालिकेची ही निवडणूक नेमक्या कोणत्या व्हिजनवर लढली जात आहे. त्याचबरोबर भाजपचे अनेक कार्यकर्ते हे उमेदवार इच्छुक होते, मात्र त्यांना तिकीट मिळालं नसल्यामुळे अनेक नाराज कार्यकर्ते हे या पक्षातून त्या पक्षात उड्या मारताना आपण पाहिलेले आहेत कालपर्यंत आणि आता सर्वपक्षीय कार्यकर्ते हे एकत्र आलेले पाहायला मिळतात. नवी मुंबई महानगरपालिकेचं विजन किंवा इथल्या नेमक्या समस्या काय आहे, इथलं राजकीय गणित काय आहे हेच आपण जाणून घेणार आहोत. सर्व पक्षीय कार्यकर्ते आपल्याला पाहायला मिळतात. मनसे असेल, उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल, शिंदे गटाची शिवसेना असेल, भाजप असेल, सर्वच पक्ष एकवटलेले आहेत. सर्वप्रथम मनसेकडे येते. इथलं राजकीय गणित नेमकं काय आहे? कारण नाईक विरुद्ध शिंदेंचा सामना रंगतोय, त्याचबरोबर भाजपचा अंतर्गत वाद देखील चव्हाट्यावर आलाय. असं नाही आहे, इथे नाईक विरुद्ध शिंदे असा सामना होतो असं मला वाटत नाही.
इथं महाविकास आघाडी ही खूप चांगल्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात पुढे आलेली आहे. दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे जसं मुंबईतलं वातावरण बदललं आहे तसंच त्या बाजूला असलेल्या ठाणे नवी मुंबईमध्येही मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये उत्साह आहे. मराठी माणूस आता एकवटलेला आहे आणि त्यांनाही वाटतंय की हे जे घाणेरडं राजकारण नवी मुंबईमध्ये झालेलं आहे, म्हणजे आपण बघितलं की 2024च्या निवडणुकीमध्ये वडील भाजपमध्ये आहेत, मुलगा परत राष्ट्रवादीमध्ये निवडणूक झाल्यानंतर परत मुलगा भाजपमध्ये गेला आहे. हे जे घाणेरडं राजकारण आहे, या घाणेरड्या राजकारणाला नवी मुंबईकर वैतागलेले आहेत आणि नवी मुंबईकरांनी ह्यावेळी ठरवलेलं आहे की मराठी माणसांची एकजूट दाखवायची आणि इथं ठाकरे बंधूंना इथल्या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्ता आणून द्यायची हे ठरवलेलं आहे. बघा, समस्या सर्वसामान्य नागरिकांच्या भरपूर आहेत. स्मार्ट सिटी याला म्हटलं जात असलं तरी पदोपदी नवी मुंबईमध्ये चालताना फिरताना व्यवहार करताना जाणवतं की इथे स्मार्टनेस नाही आहे, हा दिखाऊपणा आहे. आपण आज इथे ज्वेलला उभे आहोत. पहाटेच्या वेळी तुम्ही इथे आलात किंवा संध्याकाळी आलात तर या पाण्याला दुर्गंधी येत असते. या ठिकाणी साधी पानपोई नाही. या ठिकाणी पर्यटन केंद्र फार चांगलं विकसित होऊ शकतं, मात्र या ठिकाणी पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याचं नवी मुंबई महानगरपालिकेला साधं सौजन्यही नाही. असेच सगळे प्रकार आहे. सायन्स प्रोजेक्ट असो, वंडर पार्क असो. वंडर पार्क तर महानगरपालिकेने भाड्याने दिलेलं आहे. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेला केवळ कागदावर स्मार्ट सिटी म्हणून घेण्यामध्ये रस आहे. बाकी कामाच्या नावाने सगळा बट्ट्याबोळ आहे. लोकप्रतिनिधींचा कुठल्याही प्रकारचा याच्यावर अंकुश नाही आणि फक्त खाऊगिरी चाललेली आहे. भारतीय जनता पक्ष, तुम्ही प्रश्न विचारला, कालपर्यंत भाजपात होतो. आता म्हणजे जसं एका क्षणामध्ये पक्ष बदलला. सगळ्यांना हा प्रश्न असतो का बदलला. जसं आमचे मित्र या ठिकाणी यांनी उल्लेख केला की मंदाताई म्हात्रे यांच्या वेळेला विधानसभेला ज्या मूळ भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काम केलं त्या एकालाही उमेदवार दिली नाही. ठरवून केलं गेलं. भारतीय जनता पक्ष जर सांगतोय की 1000 सदस्य असतील, प्राथमिक सदस्य असेल, 1000 सदस्य ज्यांनी केले त्यांना आम्ही उमेदवारी देऊ, प्राथमिक सदस्य असेल त्यांना आम्ही उमेदवारी देऊ. मग जे प्राथमिक सदस्यही नाहीत, जे सक्रिय सदस्य नाहीत, ज्यांनी 1000 का एक सदस्य बनवलं नाही, अशांना जर रात्रीत भारतीय जनता पक्ष जर उमेदवारी देत असेल, मग आम्ही 12 वर्ष भारतीय जनता पक्षाचं काम करून आम्हाला उमेदवारी मिळत नसेल, मग आम्ही दुसऱ्या पक्षात गेलो तर त्याचा काय त्यांना विचारण्याचा नैतिक अधिकार भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाला या ठिकाणी उरलेला नाही. स्थानिक विकाऊ नेतृत्वाच्या हातामध्ये ही धुरा दिल्यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांनी धनुष्य हाती घेतलेलं आहे आणि ते धनुष्य जे आहे ह्या राक्षसांचा या ठिकाणी वध करतील. सध्या तर मी अपक्ष आहे. मी भाजपमध्ये नाही आणि भाजपच्या कोणत्याही उमेदवाराला माझा पाठिंबासुद्धा नाही आहे. मी अपक्ष म्हणून लढते आहे आणि भाजप हा तळागाळातल्या आणि सर्वसामान्य नागरिकांच्या पाठिंब्यामुळे घडलेला पक्ष आहे. कारण तो मोदीजींच्या कामावर, मोदीजींच्या विकास नीतीवर चालणारा पक्ष आहे. असं असताना इथे जे खालती 2014ला देशावरती मोदीजींनी सत्ता स्थापन केली, त्यावेळेला कुठला भाग भांडवलदारांचा इथे वर्ग होता? नव्हताच ना. सर्वसामान्य नागरिकांनी चाय पे चर्चा घेऊन एक चहावाला देशाचा पंतप्रधान होऊ शकतो, तर सामान्य नागरिक का मोठ्या मोठ्या नेत्यांच्या पदावरती जाऊ शकत नाही? अशा बाळगून एक सामान्य नागरिकाने भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेऊन सरळ आम्ही सुद्धा भाजपासोबत म्हणून सुरुवात केली होती. आणि आता हा पक्का भांडवलदारांचा पक्ष म्हणून होतोय. जेवढा जास्त ठेकेदार मोठा, जेवढा जास्त मोठा नगरसेवक पैशाने मजबूत, त्याला हे दिलं जातंय. पैशाने आम्ही सुद्धा कमी नाही, आम्ही सुद्धा तयारी ठेवलीच होती. नवी मुंबईतली आता सर्वात महत्त्वाची समस्या आहे ती पुनर्विकास. तर पुनर्विकास करताना नवी मुंबईचा पुनर्विकास म्हणजे काय 2 माळ्याच्या बिल्डिंगमधून फक्त काहीतरी 20-22 माळ्याच्या बिल्डिंगपुरतं जाणं मर्यादित नाही आहे. याच्यामध्ये खूप मोठ्या समस्या आहेत. पार्किंगचा प्रश्न आहे, रस्ते मोठे आपल्याला करावे लागणार आहेत, ड्रेनेजच्या लाईन मोठ्या कराव्या लागणार आहेत. एक प्रकारे हा नवी मुंबईचा पुनर्जन्म आहे. जर पुनर्जन्म होतोय नवी मुंबईचा, हा परत पुढची 50 वर्ष जर होणार नसेल तर त्याचं नियोजन कसं असलं पाहिजे? आज ह्या मुद्द्याला घेऊन कुठलाही राजकीय पक्ष हात घालतोय का? हा माझा तुम्हालाच प्रश्न आहे. एकही राजकीय पक्ष, जो महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण पुढच्या पिढीला ही डेव्हलपमेंट पुढच्या पिढीसाठी आहे. जर ह्या पुढची पिढी जर मुंबईच्या बाहेर काढायची असेल, कदाचित बाहेर काढायची असेल म्हणून हे या विषयावर बोलत नाही आहेत. आज चर्चा काय होत आहेत? याचं पक्षांतर, त्याचं पक्षांतर. मुद्दे कुठे आहेत? ज्या समस्या भेडसावत आहे त्या समस्या या जनतेच्या समोर आणण्याचं काम जे केले ते पत्रकारांनी, आणि तेच पत्रकार आपल्यासोबत आहे. आपण जर पाहिलं तर गेल्या अनेक वर्षांपासून, 25 ते 30 वर्षांपासून नवी मुंबई महानगरपालिकेच्या समस्या वारंवार तुम्ही मांडत आलेल्या आहेत. आत्ता सध्याची परिस्थिती जर पाहिली तर नवी मुंबई शहरामध्ये राजकारणाची खिचडी झालेली पाहायला मिळते. नेमक्या काय समस्या भेडसावत आहेत? नवी मुंबईत सार्वजनिक वाहतुकीचा, पार्किंगचा जो प्रश्न आहे, याशिवाय स्वतःचं मोरबे धरण असूनही काही भागामध्ये अजूनही पुरेसं पाणी पुरवठा होत नाही. भविष्यामध्ये इथं रिडेव्हलपमेंटचे जे प्रकल्प येणार आहेत
त्या प्रकल्पाच्या अनुषंगाने इथली वाढती लोकसंख्या त्याचं नियोजन आजच करणं गरजेचं आहे. मोठमोठे भूखंड आज वेळीच त्या ठिकाणी डेव्हलप केले नाही, पार्किंगची समस्या सोडवली नाही, तर ह्या शहरातही उद्या भिवंडी कल्याण या ठिकाणी जी समस्या आहे, आज लोकांना त्या रोडनी चालणं मुश्किल होते. असे काही गंभीर प्रश्न भविष्यात उद्भवू शकतात. त्यासाठी एक चांगलं नियोजन करणं गरजेचं आहे. ओव्हरऑल समस्यांच्या बाबतीत म्हणाल तर या शहरात आता ट्रान्सपोर्ट म्हणजे रोड ट्रान्सपोर्ट ब्लॉकेज खूप वाढणार, वाहतूक कोंडी प्रत्येक रोडवर होणार, कारण रिडेव्हलपिंग होते, पुनर्विकास होतोय, 3 माळ्याच्या बिल्डिंगच्या जागेवर 40 माळ्याचा टॉवर येतोय. भविष्यात वॉटर मीटर गटर या समस्या आणखी जाणवतील. वाशीसारख्या एनवरमध्ये सफोकेशन होईल, लोकांना इतकी वाहतूक वाढेल, कारण 40 माळ पण बाकी सुविधा काही नाहीत. इथे राज्यकर्त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं आहे आणि मुळात सिडकोचं चुकीचं नियोजन. सिडकोने त्याकडे बैठक चाळी ज्या आहेत सिडकोच्या, त्यांनी बाईक ठेवायला जागा ठेवलेली नाही. मग त्यांना ते वाटत अधिकाऱ्यांना, तत्कालीन अधिकाऱ्यांना की बाबा हा बाईकही घेऊ शकत नाही, असं त्यांची चुकीची बुद्धी त्यांनी वापरली आणि आता ते भरसावते. आता 42-40 3-3 माळ्याचे घरं झालेत, त्यांनी कुटुंब वाढले, वरती वाढवले. तेच मुळात गावठाणांमध्ये पण गावठाणांमध्ये तर पायी जायला रस्ता नाही, म्हणजे पेतयात्रा नेण्यासुद्धा जागा नसते, अशी गावठांची रस्ता नाही. याकडे महापालिकेने दुर्लक्ष केलं आहे आणि भविष्यात क्लस्टर हाच एकमेव उपाय राहील गावठाणांसाठी. नवी मुंबईत मूळ मुद्दा म्हणजे जी पार्किंग व्यवस्था, मार्जिनल स्पेसवर लोकांना चालायला आज जागा नाही आहे. नवी मुंबईच्या प्रत्येक नोडमध्ये ही अवस्था झाली आहे. रिडेव्हलपमेंटच्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सुरू झाले आहे आणि यामुळे मुद्दा असा आहे की महापालिकेने कुठल्या पद्धतीचं नियोजन करावं आणि कसं केलं पाहिजे याच्यावर त्यांचा ताळमेळ नाही आहे अजून. यापूर्वी राजकीय नेते सांगत होते की नवी मुंबईमध्ये खूप काही सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत, परंतु आज ती परिस्थिती अजूनही अपूर्ण आहे असं या ठिकाणी स्पष्टपणे दिसून येत आहे. नवी मुंबई ही देशातील प्लॅन सिटी म्हणून ओळखली जाते. भविष्याचा 20, 25, 30 वर्षाचा विचार करून या शहराचं नियोजन करण्यात आलेलं होतं, पण आत्ता विकास कामे करत असताना पुढच्या 25 वर्षाचा विचार करताना दिसत नाही. आज 24 तास पाणी पुरवठा करणारं शहर म्हणून ओळखलं जात होतं, परंतु वाढणारी लोकसंख्या, रिडेव्हलपमेंट असेल, गावठाण असेल, माथाडी चाळी असेल, त्या ठिकाणी बांधलेली वाढीव बांधकामे असेल, त्या दृष्टिकोनातून वाढीव पाणी पुरवठ्याचा विचार केलेला नाही. त्यामुळे आज पुरेसा पाणी पुरवठा असणारं शहर भविष्यात सर्वाधिक पाणी टंचाई असणाऱ्या शहरामध्ये रूपांतर झालं तर आश्चर्य वाटायला नको अशी परिस्थिती आहे. मोकळ्या जागा इथे टिकवून ठेवाव्या लागतात. मोठ्या प्रमाणावर जो FSI वाढतोय त्याच्यामुळे जे मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या वाढणार आहे त्याच्या पायाभूत सुविधांचं म्हणजे मगाशच्या सगळ्या माझ्या पत्रकार मित्रांनी सांगितलं, पाण्याची आवश्यकता, तुम्हाला पाण्याची गरज तुम्हाला भागवावी लागेल, या शहरात पार्किंगची व्यवस्था करावी लागेल. तर मला असं वाटतं की नियोजनाच्या आघाडीवर सतत दक्ष राहावं लागेल. कधी नव्हे ते म्हणजे मुंबईतल्या प्रदूषणाचा मुद्दा गेल्या काही महिन्यांपासून गाजतोय. माननीय उच्च न्यायालयाने मुंबईचे महापालिका आयुक्तांना या प्रकरणात अक्षरशः धारेवर धरल्याचं पाहत आहे. गेल्या काही महिन्यांपासून हे शहर आपल्यालाही प्रदूषित झाल्याचं वाटतंय. हे प्रदूषण कमी व्हावं, इथली गर्दीचं योग्य नियोजन व्हावं, यासाठी इथल्या नियोजनकारांना आणि पुढच्या सत्यात येणाऱ्या राज्यकर्त्यांनी यावर काम करावं लागेल. नवी मुंबई शहरातील सर्वसामान्य नागरिकांना नेमक्या काय समस्या भेडसावतात, काय समस्या जाणवतात हेच जाणून घेणार आहोत. नवी मुंबई शहरात फिरत असताना काय समस्या जाणवतात? आता नेरूळचा तुम्ही परिसर बघत असाल तर पूर्ण हा बकाल झालेला परिसर आहे. इथं बाजूला वाईन शॉप, इथं माता भगिनी आपल्या येतात, पार्किंगच्या समस्या आहेत, इथं फेरीवाल्याने पूर्ण त्या अक्षरशः कहर केलेला आहे. तुम्ही एवढा घाणेरडा बघता, नेहरू स्टेशन हा सर्वात गलिच्छ स्टेशन म्हणून नागरिकांनी आवाज उठवला पाहिजे. इथं महिला सुरक्षित नाही आहेत, इथं नागरिक सुरक्षित नाहीत. आपण टॅक्स कशासाठी भरतोय, आपण लोक कशाला करतोय? कारण की तुम्ही बघू शकता इथं दारू प्यायला बसलेत लोक. तुम्ही सुद्धा बघू शकता इथं आता काही दिले असतील, हे बघा तुम्ही बघू शकता. आताही तुम्ही व्हिज्युअल बघू शकता, कारण की ही भरपूर लाजिरवाणी गोष्ट आहे. ही लाजिरवाणी गोष्ट आहे, आपण सर्वजण बघू शकता. तर किती दारू पितात बघा, सर्रास चालू आहे इथं. स्टेशन बाहेर अशी परिस्थिती. पोलीस प्रशासन कुठे झोपले आहेत का? रेल्वे पोलीस स्टेशन कुठे झोपले आहेत का? सिक्युरिटी गार्ड कुठे झोपले आहेत का? त्यांना समजत नाहीत का? नागरिकांच्या स्वाक्षरी मोहीम झाली तेव्हा पण नागरिकांनी तीव्र आंदोलन केलं होतं. मग लोक झोपलेली नाहीत, लोक जागे आहेत. पण ज्या अशा प्रकारे जर हे बोगस काम होत असतील याला कुठेतरी वाचा फोडली पाहिजे, नाहीतर आम्हाला कायदा हातात घ्यायला लागेल. तुम्ही रात्रीचं बघितलं तर रात्रीचं येऊन बघितलं तुम्ही इथे तुम्हाला कशी लोक झोपलेली दिसतील. म्हणजे काय म्हणजे असं नवी मुंबईमध्ये कसं, नवी मुंबईला की भारतामध्ये असं ग्रँड भेटलं की स्वच्छ शहर, इथे तुम्हाला स्वच्छता दिसणार नाही अजिबात. कोण पण येणार जाणार थुकणार असं म्हणजे बेवडी वगैरे फिरत असतात. सर्व नवी मुंबईमध्ये सर्वात मोठी समस्या ही गावठाणाच्या घरांची समस्या आहे, कारण आम्ही इथे मूळचे रहिवासी आहोत. केंद्रापासून ते राज्यापर्यंत आपली सरकार आहे, पण तरीही इकडचे प्रश्न काही सुटत नाहीत. तसेच आपण साफसफाई बोलतोय, पण जर नवी मुंबईचे सर्व आपण स्टेशन बघाल तर त्याची अवस्था हे
काय झालेली आहे तुम्ही आता बघू शकता. इकडे वाईन शॉप आहे, इकडे दुकानं आहेत, लोकांना चालायला फुटपाथ नाही राहिलेले आहेत. या सगळ्या आता ही फुटपाथ जे आहे ते महानगरपालिकेच्या अंडर येतात, पण तरीही एवढी वर्ष झाली इथे काही सोल्युशन येत नाही. तर माझी अशी अपेक्षा आहे, जी नवी मुंबईमध्ये नवीन महानगरपालिका बनेल त्यांनी सगळ्या स्टेशन जे आपले बेलापूरपासून ते ऐरोलीपर्यंत आहेत, सगळ्या स्टेशनची साफसफाई व्हावी, क्लीन असावं आणि प्रत्येक महिलेला आणि पुरुषाला इथे जे रात्री बेरात्री इथे ट्रॅव्हल करतात त्यांना सेफ फील व्हावं. कॅमेरामॅन रोहनसह शिल्पा नरवडे, पुढारी न्यूज, नवी मुंबई.